नमस्कार, मी पशुमित्र सुयोग शेटे. स्वागत आहे तुमचं पशुमित्र सुयोग शेटे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपल्याकडे एबीएस कंपनीचे मान्य श्री निलेशजी लगड साहेब हे आले होते. तर त्यांचे एबीएस कंपनीचे फार सारे असे काही वळू आहेत की जे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी त्यांनी म्हणजे ते त्याचा प्रसार करताय, जेणेकरून शेतकऱ्यांना जे काही गोष्टी अफोर्ड होईल, जे त्यांच्या बजेटमध्ये असतील असे काही जे वळू आहे त्यावर आपण आज काही डिस्कशन करणार आहोत. आज आपण ज्या फार्मवर आलोय तिथे भरपूर त्यांचे जे कंपनी एबीएसचे जे वळू आहे यांच्या म्हणजे त्या मार्फत खूप साऱ्या ज्या कालवडी त्या वगैरे तयार झालेल्या आहेत, ते जनलेले आहेत. त्यांचं मिल्क रेकॉर्ड आपल्याकडे एक लाईव्ह डेमो म्हणून आपल्याला बघता येईल. या सर्व गोष्टी आहे. तर नमस्कार निलेश साहेब. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. शेतकऱ्यांसाठी आम्ही नवीन नवीन व्हिडिओ आणतोय जेणेकरून त्यांना काही गोष्टी, त्यांना जेव्हा गायी संगोपन करायचंय तेव्हा त्यांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल, कमी गायांमध्ये जास्त दूध काढून ते गायी संगोपन करू शकता, यासाठी आम्ही एबीएस कंपनीकडे म्हणजे आज तुमची भेट घेतोय जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांना परवडेल असे काही जे वळू आहे, किंवा आम्ही समजा ज्युपिटर जे तुमचा वळू आहे किंवा जे ब्रूट आहे वगैरे हे सगळे जे तयार होणारे वळू आहे त्यांना इनब्रीडिंग, क्रॉस ब्रीडिंग हे जे काय आहे हे आमच्या शेतकऱ्यांना आज म्हणजे तुम्ही पोहोचवा. तर पहिला मुद्दा असा राहील का, तुम्ही शेतकऱ्यांना जर जी 15 लिटरची एखाद्याकडे शेतकऱ्याकडे समजा गाई, तर तिला कोणता वळू भरल्यानंतर ती चांगली ब्रीडिंग होईल किंवा पुढे ती जास्त दुधाला चालेल? नक्कीच साहेब. आता ह्या आपल्या डिस्कशन मध्ये वारंवार मुद्दा फिरून फिरून दूध उत्पादन क्षमतेवरतीच येतोय. हो. तर मला वाटतंय जे आपल्याला पशुप्रजनन करायचंय, तर हे पशुप्रजनन फक्त दूध उत्पादनालाच एंड पॉइंट धरून न करता त्याला सर्वांगीण विकास त्या पशुचा कसा करू शकतो याचं जे सोल्युशन असेल तर त्याला आपण पशुप्रजनन संबोधू शकतो, म्हणू शकतो. नक्कीच नक्कीच. बरोबर. ते करत असताना आपण 10-15 लिटरची कॅपॅसिटी नक्कीच सांगितली, पण माझ्याकडे तिची बॅक हिस्ट्री काहीच नाहीये, जिला की आपण वंशावळ म्हणू. तर त्या वंशावळीचा थोडा तरी धागादोरा असणं गरजेचं आहे. कमीत कमी आमच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात प्रामुख्याने एनडीडीबीचा प्रसार होता, प्रामुख्याने बायफचा प्रसार होता, आणि त्या अनुषंगाने मग आता जसं एनडीडीबी असेल तर त्यांनी जे काही सुरुवातीला वळू आणलेले ते डॅनिश बुल्स होते, डेन्मार्कवरनं इम्पोर्ट केलेले. 2015 पासून त्यांचा प्रसार बऱ्यापैकी इकडे झालाय, आणि मला तरी वाटतं 2018 नंतर जरा एबीएसनी ग्रीप घेतलेली असावी. म्हणजे त्याचा एक आपल्याला थोडासा बॅक हिस्ट्रीसाठी एक महत्वपूर्ण उपयोग होऊ शकतो. बायफनी बऱ्या पद्धतीने जे काम केलंय तर ते डॅम शिल्ड वरती काम केलेलं होतं, आणि त्याच्यानंतर पॅरेंज ॲव्हरेज म्हणजे सरासरी आई वडिलांच्या दोघांच्या दुधाच्या उत्पादन क्षमतेवरती आपण बऱ्यापैकी वळू निवडले गेलेले होते. म्हणजे ह्या दोन गोष्टी आपल्याला प्रकर्षाने लक्षात घ्याव्या लागतील. ह्या घेतल्यानंतर गोठ्यातली प्रामुख्याने समस्या काय, गोठ्यातली एक तर समस्या दुधाच्या सोबत जी प्रत्येक शेतकरी सांगतो ती दगडीची समस्या सांगतो, म्हणजे ज्याला आपण मस्टॅटिस संबोधतो, सिव्हिअर मस्टॅटिस. आता हा एक क्लिनिकल मॅनेजमेंटच्या प्रॅक्टिसेस मध्ये पण आपण कंट्रोल करू शकतो, म्हणजे गायीची स्वच्छता असेल, गोठ्याची स्वच्छता असेल, मॅनेजमेंटचा प्रकार असेल. पण त्याच्यासाठी ह्या पशुप्रजननाचा जर अभ्यास केला तर तो आपण पुढची पिढी निवडतानाच हा मास्टायटिस कसा कव्हर करू शकतो याचं सोल्युशन आपण शेतकऱ्यांना देऊ शकतो. दुसरी समस्या होती की गायी वेतानाच ती स्वतःच्या कॅपॅसिटी असून सुद्धा ते वासरू त्या पटीने बाहेर टाकू शकत नाही. नॉर्मल डिलिव्हरीचं प्रमाण कमी आहे. त्यामध्ये काय होतं, मग जवळच्या पशुवैद्यकाची आपल्याला मदत घ्यावी लागते. ते वासरू ओढून ताडून आपल्याला थोड्याफार प्रमाणात बाहेर काढण्याच्या होत नाही. अशा बऱ्याचशा केसेस आपण पाहतो. तर ते शेतकऱ्याला अफोर्डेबल नाहीये, ते शेतकऱ्याला नाही झालं पाहिजे. शेतकऱ्याच्या गोठ्यावर सुलभ प्रजननच गायीचं झालं पाहिजे. हा एक 2 नंबरचा मुद्दा. 3 नंबरचा मुद्दा जो येतो की कासा ज्या आहेत, हा आपण प्रत्येक वेळेस जर बघितलं तर गायी विकत घ्यायला गेले की जर कास जेवढी मोठी तेवढं मला दुधाची क्षमता, पण असं काही नाही. हे आपली जाणकार मंडळी सुद्धा जाणतात की मार्केटमध्ये जे बघितलं आज
बिबा असतो, हम्म. सकाळ सकाळ बिब्याचा धूर दिला जातो कासेला हा. आणि त्यानंतर ती कास सुजली जाते, म्हणजे लालसर अशाही होते, पद्धतीने दिखावा केला जातो. दिखावा केला जातो मार्केटमध्ये. हम्म. तर याचाही आपण संबंध आपल्या निवड करण्याच्या क्षमतेत नसावा. ओके. आणि ती कास जेवढी तुमच्या अंगाला फिट राहील हम्म. तेवढं तुमच्या गायीचं जे काही शारीरिक रचना म्हणू किंवा भविष्यात तिची जी लॉंग टर्म चालण्याची जी ठेवण म्हणू किंवा ती चालण्याची जी किंवा ती गोठ्यात टिकण्याची जी क्षमता म्हणू ती जास्त होणार आहे. म्हणजे कास मोठीच असेल तर दूध जास्त देईल असं काही नाही. एक बेसिक जे स्ट्रक्चर असतं तेवढं जरी असलं तरी चांगलं दूध देऊ शकतो. तर आता काय होईल म्हणजे आपण प्रकर्षाने ह्या 3 मुद्द्यांवरतीच आज तरी माहिती घेऊ. ओके. सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला की मस्टायटिस, नंतर सांगितलं की सुलभ प्रजनन आणि तिसरं सांगितलं की कासेची ठेवण. आता ह्या 3 गोष्टींसाठी आपल्याकडं असं काही सोल्युशन आहे का की बाबा त्यातनं पशुखाद्य दिलं की हे लटकती कास होती ती वरची येईल? ते जेनेटिक सारखं ते होऊन जेनेटिक्स जातं. आहे. तर त्याला जनुकीय गुणधर्मांचा अभ्यास करून तशा वळूंची निवड आपल्या गोठ्यांसाठी केली पाहिजे. तर मला वाटतं ह्या 3 गोष्टींसाठीचा लागणारा अभ्यास करून आपण जो वळू निवडू त्याला पशुप्रजनन म्हणू शकतो आणि त्या पद्धतीत आपण पुढे वाटचाल करू शकतो. सुलभ नॉर्मल डिलिव्हरी जी होते हे वळूवर पण फार डिपेंड असतं. खूप डिपेंड आहे, गाईच्या वजनावर डिपेंड आहे. म्हणजे जर थोडक्यात जर सांगायचं म्हणलं की आता तुमच्याकडे असेल, माझ्याकडे असेल, मोबाईल कोणता आहे? रेग्युलर आहे, बरोबर. पण नोकिया किंवा सोनी, नाही, नोकिया आणि सोनी म्हणजे जे जुने ब्रँड होते, मला हे सांगायचंय. तर त्यांनी मार्केटमध्ये अपडेटेड व्हर्जन आणलं नाही, त्यामुळे अँड्रॉइड बाकीच्या कंपन्यांचे आले. सॅमसंग असेल, रेडमी असेल, ते स्वतः अपग्रेड नाही झाले त्यामुळे ते महाग पडले. एक्झॅक्ट. मग तोच मुद्दा इथं सुद्धा लागू होतो की तुमचं जे म्हणणं आहे की हे वळूवर डिपेंड आहे का, तर ह्याच्या अगोदर अशा केसेस भारतातही घडत होत्या पण आपण स्वतःला अपग्रेड केलंच नाही. आपण म्हणत होतो की बाबा वजन त्यानुसारच आपण वळू निवडला पाहिजे, म्हणजे वळू पण तो नैसर्गिक प्रक्रियेसाठी. म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी असं बघायला भेटतंय की गाय निघाली, तुम्ही आणा कोणताही वळू द्या भरून, या गोष्टी फार व्हायला लागल्या. नक्कीच. तर तुमचा मुद्दा त्या दृष्टीने की तुम्ही तुमच्या गायीची रचना, ठेवण वगैरे जशी त्या दृष्टीने तुम्ही वळूची निवड केली पाहिजे. ओके. आणि मगच हे आलं पाहिजे. आता तुम्ही म्हणजे मला वाटलं आपण फक्त हे वळू निवडीच्या बाबतीत बोलतोय आता, पण आता याच्यातनं तुमच्या याच्यातनं एक जाणवत आहे की ज्यावेळेस गोठ्यावरती जातो तर कोणत्याच गोठ्याचे पशुपालक हे तयारीत नसतात. तयारीत म्हणजे मी माझं एक ब्रीद वाक्य आहे माझ्या स्वतःचं, पण ते मी इथं एक्सप्लेन नाही करणार. पण एक महिना अगोदर ह्या गोष्टी कराव्या लागतात आपल्याला. 1 महिना ह्या गोष्टी करत असताना सगळ्यात पहिल्यांदा तर गाई माझावर आल्यावरतीच आपण कृत्रिम रेतनाचा विषय घेत असतो. ही ज्यावेळेस पहिला माज दाखवल त्या माजाची लक्षणं आपल्याला बघायचीच आहेत. पण त्याच्यासोबत जर त्या गोठ्याचा मालक सुद्धा जर हिटवर आला, हिटवर म्हणजे की त्यांना माझ्या गोठ्यामध्ये कोणत्या कमतरता आहेत, माझ्या गोठ्यामध्ये कोणत्या गोष्टीची इम्प्रूव्हमेंट करणे गरजेचं आहे, माझ्या गोठ्यामध्ये कोणत्या गोष्टी बाबा ह्या वाढ नाही झाली पाहिजे, ही कंट्रोल कंडिशन मध्ये राहिली पाहिजे, ह्या गोष्टींचा जर ताळेबंद अभ्यास त्यांचा पहिल्या हिटला जर झाला तर दुसऱ्या हिटपर्यंत ते आपले जे मेडिएटर किंवा पशुमित्र आहेत त्यांना माझ्यावर आणायचं काम करतो. म्हणजे त्यांच्या कंटेनरला तुम्ही जे म्हटले जे असेल ते भरायचं, तर नाही, त्यांना अभ्यास केलाय तर त्यांना जो वळू पाहिजे, म्हणजे आपण मस्टायटिस साठी एबीएसचा स्ट्रायकर आणि मॅजिक 2 वळू प्रूव्हन झाले, त्याचे रिझल्टही आहेत की बाबा 90% आमच्याकडे मस्टायटिस पूर्णपणे कंट्रोल झालाय. मग असाच वळू डॉक्टर साहेबांच्या कंटेनरला 15 दिवस अगोदरच उपलब्ध करून द्यायचा, म्हणजे जेणेकरून डॉक्टर साहेब ज्या दिवशी गाई माझ्यावर येईल गोठ्यात येताना त्यांच्या कंटेनरला मला जो पाहिजे तो वळू असेल. म्हणजे तिथं जो वळू असेल त्याने नुसतं कृत्रिम रेतन करून द्या हा मुद्दा होऊ शकत नाही. तर याला काहीतरी आपण म्हणजे भविष्यातलं नियोजन करून पशुप्रजननाची एक मुहूर्तमेढ बाबा रोवतोय असं आपण म्हणू. हो, म्हणजे ब्रीडिंग आपल्या गोठ्यावर करायची तर त्याचं नियोजन हे आधी केलंच पाहिजे. बरोबर आहे तुमचं सर. तर माझा एक प्रश्न आहे तुम्हाला की समजा शेतकऱ्यांना समजा ज्याच्याकडे 5 गाय 3 गाय त्याला ही ब्रीडिंग करायची,
तर समजा त्याच्याकडे एखादी 20 लिटरची गाई आहे, तर एबीएसचा त्याने एखादा उदाहरणार्थ वळू निवडला, जसा की पायपर वळू आहे, तो जर निवडला तर त्यामध्ये कन्व्हेन्शनल पण येतं आय थिंक. नक्की. तर मग तो जेव्हा ते म्हणजे त्याला जे अफोर्ड होईल अशा तुम्ही काही शेतकऱ्यांना आमच्या सांगू शकता की बाबा तुम्ही जर तुमच्याकडे 20 लिटरची गाय असेल तर तुम्ही हा वळू निवडा जो तुम्हाला अफोर्ड होईल आणि त्यानंतर तुमची ब्रीडिंग पण चांगली होईल. नक्कीच. आता फक्त तुम्ही जी साईज घेतली समजा 5 ते 6, तर ती साईज आपण फक्त थोडीशी मोठी कन्सिडर करू. ओके. गोठ्यामध्ये आपल्याकडे 10 जनावर आहेत असं समजा. ओके. 10 जनावरांमध्ये आपल्याला वर्षभराचा ब्रीडिंग प्लॅन शेतकऱ्याला द्यायचा आहे किंवा त्याच्यासोबत त्या विषयाने आपल्याला डिस्कशन करायचंय. तर 10 मध्ये तुमच्याकडे 3 ते 4च गाया अशा असतात की ज्यांच्यावरती तुम्ही पूर्ण पैसे लावलेले असतात किंवा त्यांच्यावरती तुमचं भविष्य असतं प्युअर, आणि ते किती परफॉर्मन्स देतील तेवढं तुमच्या फार्मचं अपग्रेडेशन होणार असतं. तर ह्या 4ही एनिमलला तुम्ही जर सेक्सेल म्हणजे लिंग वर्गीकृत असं जर सिमेंट लावलं तर ह्याच्यात 90% मादी वासरू जन्माला येऊ शकतं. मी परतही रिपीट करतो की ते सेक्सेल सिमेंट लावलं की 90% मादी वासरू जन्माला येऊ शकतं, त्याच्यात 10% नर हे येऊच शकतात. कारण की लोकांचा या बाबतीतला खूप म्हणजे एक न्यूनगंड आहे की सॉर्टेड भरलं की फिक्स कालवडच होती, म्हणून हा प्रकर्षाने मुद्दा जाणीव करून देणं गरजेचं आहे. तर त्या जनावर 4 एनिमल्सला आपल्याला सेक्सेलवर करायचंय. म्हणजे तुम्ही कन्व्हेन्शनल आणि सेक्सेल मधला पहिला आपण मुद्दा क्लिअर करू, आणि त्यानंतर कन्व्हेन्शनल मध्ये काय येतं की सर्वसाधारण सिमेंट की जी आपण वंश परंपरेप्रमाणे आपण त्याचं प्रोडक्शन करत आलोय आणि ते आपण लावतोय. तर ते लावल्यानंतर आज जर आपण मागची हिस्ट्री बघितली तर एक 50% नर आणि 50% मादी येण्याचं प्रमाण त्या सिमेंटमुळे गोठ्यात आहे. मग याला जे येणारं चॅलेंज आहे, 50% नरांचं जे चॅलेंज आज आहे, तर ते कमी करण्यासाठी आपण सेक्सेलकडे चाललोय. आपण 100% कालवडच आली पाहिजे म्हणून तेवढं निसर्गाला चॅलेंज करत माणसाला कॉन्फिडन्स किंवा एक गॅरंटी किंवा एक ती आशा राहते पुढची. डेफिनेटली. म्हणजे जेव्हा कन्व्हेन्शनल भरू तेव्हा 50-50 माणूस एक धरून चालतो, पण जेव्हा सॉर्टेड भरेल तेव्हा एक त्याला अपेक्षा राहते की बाबा हे 9 महिने तरी वाया नाही जाणार, किंवा हे 9 महिन्यानंतर जी होणारी कालवड आहे तिचं संगोपन आपण चांगलं करू शकतो या दृष्टीने. म्हणजे आज बरेच शेतकरी आहे जे ब्रीडिंगकडे लक्ष नाही देत. म्हणजे ब्रीडिंगकडे लक्ष म्हणजे त्यांची कॉस्टिंग फक्त ही स्ट्रॉ साठी जाणारी, हे त्यांच्या ते लक्षात येत नाही. म्हणजे काय होतं, तू जर एखाद्या गोठ्यावर चांगली गाई आहे, ती गाई निघाली तर शेतकरी काय करतो, डॉक्टरना फोन करतो, डॉक्टर येतात, गाई भरून निघून जाता. अहो पण उद्या जर तिला ती होणारी कालवड आहे ती तुम्ही कुठं देणार आहे का? शेवटी सांभाळणार आहे तिला, तुम्ही 3 महिने दूध पाजणार आहे, 20-25 हजाराचं ती कालवड दूध पिणार आहे. 3 महिन्यानंतर ती कालवड ही 25 हजाराची नसतेच, तिचं कॉस्टिंग पण तेवढं होत नाही. मग माझाही मुद्दा तोच होता आणि आज भेट घ्यायचंय कारण तेच झालं का आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगा की तुम्ही जे रेग्युलर कालवडी सांभाळताय त्यापेक्षा तुम्ही ब्रीडिंग करा, ब्रीडिंगवर जास्त फोकस करा, जेणेकरून काय होईल की जे तुमचं कॉस्टिंग आहे, शेवटी दूध तर तुम्हाला कोणत्याही कालवडीला पाजायचंच आहे. नक्कीच. तर तुम्ही एबीएस म्हणजे आता तुम्ही इथं आलेत म्हणून आपण कंपनीच्या दृष्टीने न विचार करता आपण थोडं शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचार करू, जेणेकरून कसं होतं की त्यांनी ब्रीडिंग जेव्हा करतील त्यांची होणारी उद्याची कालवड आहे ती उद्या त्यांच्या गोठ्यातली सगळ्यात चांगली गाय तयार झाली पाहिजे. आणि उद्या तिला जेव्हा ते परत ब्रीडिंग करतील, क्रॉस ब्रीडिंग करतील, तेव्हा एक त्यांचा गोठा हा पुढे उच्च ठिकाणी झाला पाहिजे. तर नक्कीच मी यातनं शेवटाकडे आपण जर चाललेलो असू तर मला वाटतं आपण आपल्या पशु पालकांसाठी नक्कीच कन्व्हेन्शनल सिमेंट मध्ये आपल्याकडं पायपर, डस्टर, स्टनर हे इम्पोर्टेड बुल्स आहेत. म्हणजे जिथं आपले शेतकरी 15 ते 20 लिटर मध्ये आत्ता समाधानी आहेत बाबा, तर त्यांनी जर हे बुल वापरले तर जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की फक्त सिमेंटची कॉस्ट मॅटर करते, त्याच्यात पशुवैद्यकांचा खर्च हा त्यांच्या म्हणजे गुणवत्तेप्रमाणे किंवा त्यांच्या सर्व्हिस प्रमाणे हा लागणारच आहे. तर तो खर्च यात मी इन्क्लूड न करता हे 100 ते 125 रुपयाच्या रेंजमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याच्या खिशाला परवडल असं सिमेंट आहे. याच्यापेक्षा थोडं वर जर गेले तर तुम्हाला अगदी ट्रम्प असेल, स्पाइक असेल, ब्रूट असेल, हे बुल्स आहेत. आता प्रत्येक बुलवरती बोलायला गेलं तर अजूनही वेळ आपला पुढे जाऊ शकतो, पण हा एक छोटा प्रयत्न समजू. तर सर्वसामान्य जर शेतकऱ्याला जिथं ब्रीडिंग चालू करायची असेल तर त्यांनी नक्कीच पायपर, स्टनर, डस्टर, बीस्ट, स्टर्डी हे बुल
सुरुवातीला वापरले पाहिजे आणि नंतर जर त्यांना काही लोकांनी वेगवेगळ्या लेवलला पोहोचलेले आहेत, जर समजा काहींना जर नर येण्याचं प्रमाण जर सत्वत असेल गोठ्यामध्ये, तर त्यांनी कमीत कमी 30 ते 40% गोठ्यामध्ये सेक्सेल सिमेंट वापरलं गेलं पाहिजे, त्यांच्या आईपतीप्रमाणे त्यांच्या खिशाला परवडेल अशा पद्धतीने. 30 ते 40% गोठा हा सेक्सेलवर, 30 ते 40% गोठा हा इम्पोर्टेड वरती आणि उरलेला 10 ते 20% गोठा हा रिपीट ब्रीडिंग कडे झुकलेला असतो किंवा तिथं वयस्कर गाया असतात किंवा त्या फक्त एक आपलं माइंडसेट म्हणून किंवा जुनी गाई आहे म्हणून आपण ठेवलेला असतो. तर तिथं तुम्हाला ज्या गोष्टींनी ती गाई गाभण राहू शकते असे बुल तुम्ही जर वापरले तर तुमच्याकडं भविष्यात सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. तर आमच्या शेतकऱ्यांचा अजून एक प्रश्न आहे सर, का बरेच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की एखादी पहिला कालवड आहे, तर तिला जेव्हा आपण सॉर्टेड किंवा कन्व्हेन्शनल समजा एबीएस जी हाय ब्रीडिंगची जी जो वळू असेल तो भरल्यानंतर तिला जनताना काही त्रास होऊ शकतो का? नक्कीच होऊ शकतो, पण तुमचा जो प्रश्न आहे की जर गोठ्यात कालवड असेल पहिला रूप तर तिला 100% पहिल्यांदा तुम्ही सेक्सेल कडेच नेलेलं कधीही चांगलं. आता हे करत असताना तुम्ही जे म्हणताय की वेताना ती सुस्थितीत वेली पाहिजे, तर त्याला आम्ही सायर काल इज बुल म्हणतो की जो वळू वेताना गाईला जास्त त्रास करत नाही बाबा, त्याचं वासरूही कमी वजनाचं येतं, त्याच्या वासराचे खांदे तेवढे इझिली असतात की बाबा ते डोक्यापासून इझिली बाहेर सटकून तिथं नॉर्मल डिलिव्हरीज होते. तर अशासाठी स्पाइक आणि पायपर हे दोनही वळू कन्व्हेन्शनल मध्ये पण उपलब्ध आहेत आणि सेक्सेल मध्ये पण उपलब्ध आहेत, जेणेकरून चांगली डिलिव्हरी होईल, नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते. सर तर अजून एक प्रश्न असा होता की बऱ्याच लोकांनी ज्युपिटर वगैरे हे रेग्युलर वळू फार वापरले, म्हणजे फार प्रमाणात वापरलेले, आणि एकदा असंही झालं होतं का एक आरमाडाची कालवड होती आणि म्हणजे तिची जी आई आहे ही वेगळी, तिच्यापासून आरमाडाची कालवड झाली होती आणि तिला आरमाडा वळू हा भरला गेला होता. मग ह्या दृष्टीने शेतकऱ्यांपर्यंत मला पण असं पोहोचवायचंय आणि तुमच्याकडून पण माहिती गेली पाहिजे की बाबा क्रॉस ब्रीडिंग हे इम्पॉर्टंट आहे, इन ब्रीडिंग वर थोडस म्हणजे त्यांच्याकडे ते रेकॉर्ड पाहिजे किंवा काय, तर ह्या गोष्टीबद्दल तुमचं काय मत आहे? नक्कीच तुम्ही जो मुद्दा सांगितला की बऱ्याचशा डॉक्टरांचं असं मत येतं की जसं जे गणितात आपल्याला समजवलं गेलेलं की 1+1 दोन जर म्हणजे 2 अंक जर जुळले तर त्याची बेरीज होऊन बाबा पुढचाच आकडा येतो. म्हणजे काही घ्या 4+4 8च होतात एक, म्हणजे तिथं काहीतरी तरी प्लस किंवा वाढ होती. पण मित्रांनो मी इथं सांगू इच्छितो की जर आपल्या गोठ्यात जर पहिल्यांदाच जर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एखादा वळू असेल, तो हॅमर असू द्या आर्माडा असू द्या, त्याची कालवड आहे आणि त्या कालवडीला जर परत तुम्ही जर तोच बुल लावला तर तिथं जे काही तुम्हाला पॅरामीटर अपग्रेड होणं अपेक्षित आहे तर ते पॅरामीटर अपग्रेड न होता ते डिग्रेडेड होतं. आणि ह्याच गोष्टी मागील 40 वर्षात होत आल्यात, कोणाकडेही रेकॉर्ड नाहीये, नोंद वया नाहीयेत. आणि ज्या ज्या काही कालवडींना सिमेंट भरलेलं होतं ते परत त्या कालवडींना तेच बुल लावले गेले, त्यांच्या येणाऱ्या परत कालवडींना म्हणजे 3 जनरेशन पर्यंत त्या वळूचा परत वापर होत गेला आणि त्याची जी काही आज भुगतान देतोय किंवा त्याचे जे आज आपण तोटे सहन करतोय त्यालाच आपण इनब्रीडिंग म्हणतोय की ते वळू आपण रेकॉर्ड करून ठेवले नाही आणि तेच वळू परत 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 त्या जनरेशन मध्ये लागले गेले. त्यामुळे जे भविष्यात आपल्याला दुग्ध व्यवसाय जो नफ्याकडे जायला पाहिजे होता तर तो दुग्ध व्यवसाय आपला रिव्हर्स कंडिशनला आलेला आहे. तर मित्रांनो इनब्रीडिंग ही झाली नाही पाहिजे, त्यासाठी एबीएसनी एक पोर्टल ओपन केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याच्या मागच्या 3 पिढ्यांचा अभ्यास त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यावरनं तुम्हाला कोणत्याही कंपनीचा वळू जरी असेल की त्याची कालवड तुमच्या गोठ्यात आहे, तुम्ही त्याचं डिटेल तिथं टाकलं की तुम्हाला भविष्यामध्ये कोणते बुल आपण आपल्या गोठ्यासाठी वापरले गेले पाहिजे याची तिथं तुम्हाला एक सजेस्टिव्ह माहिती येते की 3 बुल तुम्हाला ऑप्शन मध्ये दिले जातात आणि उरलेले परत एक विंडो असते की कमीत कमी तुम्ही हे वळू लावणं टाळलं पाहिजे. सगळे प्रत्येकजण प्रत्येकाचा माल म्हणा किंवा प्रॉडक्ट म्हणा माझं चांगला म्हणण्यात अग्रेसर असतो, पण इथं आम्ही टेक्निकली की आपल्याला याच्यातल्या कोणत्या गोष्टी अवॉइड करायच्यात, कमी करायच्यात हे शेतकऱ्यांपर्यंत जाणं खूप गरजेचं आहे. बाकी शेतकरी तर गॉड राजा आहे की जे पाहिजे ते त्याच्या मर्जीप्रमाणे तो वापरणारच आहे. कुठलाही प्रमोशन वगैरे नाही, अजिबात नाहीये. फक्त त्यांनी तांत्रिक दृष्ट्या मला वळू कशा पद्धतीने निवडायचे याच्यासाठीच
मार्गदर्शन आहे. ह्याच्यात कोणत्याही कंपनीचा विषय नाहीये किंवा कोणत्याही पर्टिक्युलर वळूचा नाहीये. का तर कारण की प्रत्येक वळूमध्ये HF हेच मुळात क्रॉसब्रीड जनावर आहे. आणि ह्याच्यात जरी गेलो तरी म्हणजे अगदी तुम्ही बघितलं असेल 40-116 असू द्या, 40-120 असू द्या, आकाशदीप असू द्या, आम्रपाल असू द्या, त्याचबरोबर आमचा स्पाईक असू द्या, आर्माडा असू द्या, यांच्यामध्ये पण कुठंतरी मुघलची डेल्टाची ब्लड लाईन ऑलरेडी आलेलीच आहे. मग याला आपण परत म्हणू की लाईन ब्रीडिंग. मग ती लाईन ब्रीडिंग का करावी बाबा? म्हणजे जर माझ्या स्पाईक मध्ये प्रोडक्टिव्हिटी जास्त आहे तर त्याचप्रमाणे माझ्या 40-116 मध्ये दूध जास्त आहे, पण त्या दुधासोबत सर तिथं फॅट वाढणं गरजेचं आहे. लॉंग टाइम प्रोडक्टिव्हिटी स्पाईकची जरी असेल तर तिला परत हायर कन्सेप्शन रेट भेटला पाहिजे. येणाऱ्या कालवडी लवकरात लवकर वयात येऊन गाब गेल्या पाहिजेत. म्हणजे ह्या अशा गोष्टी, म्हणजे या व्यतामध्ये मला हे प्रॉफिट झालंय, पण ह्या प्रॉफिट सोबत मला पुढच्या व्यतामध्ये त्या कालवडींकडनं काय आलं पाहिजे बाबा, हे सुद्धा शेतकऱ्याच्या डोक्यात सुरुवातीला क्लिक झालं पाहिजे. अशाही बऱ्याच गोष्टी असतात. एखादा वळू आहे तो समजा दुधाला चांगला असतो, मस्टडीज जास्त असतो, किंवा एखादी गाई आहे म्हणजे एखादी होणारी तिची कालवड आहे ती दुधाला कमी असते पण तिला मस्टडीज कमी असतो. असंही काही सॉर्टिंग आपण करू शकतो ना. नक्कीच नक्कीच नक्कीच. मग मी तेच सांगतोय, आता आपण फक्त गोठ्यात किती प्रमाणात काय वापरावं ह्याच्यावर हे केलं. नंतर तुमच्या गोठ्याच्या अडचणी काय आहेत? म्हणजे 2 गायींना मस्टडीस होतोय, 2 गायींमध्ये लॅमनॅलिस होतोय, लंगडतायत गाय, लंगड्याचं प्रमाण काय? कारण की मी सिलेक्ट करताना गायीचा लेग स्कोर बघितलाय पण वळूचा लेग स्कोरच बघितला नाही की बाबा वळू ह्यामध्ये किती पॉइंट मध्ये लेग स्कोर हा इम्प्रूव्ह करू शकतो का मायनस करू शकतो. जर गायीचा स्कोर ऑलरेडी मायनस मध्ये तर मला प्लस करणारच बुल पाहिजे. नंतर बऱ्याच वेळेस आपण बघत असतो की हे गायीचं स्ट्रेचर आहे आणि ह्या स्ट्रेचरला इथं हिपबोन असतो. हा हिपबोन जेवढा इथं स्लोपी भेटेल तेवढं तुम्हाला कन्सेप्शन रेट हायर साईडला भेटण्याचं प्रमाण आहे. आणि मोठ्या गायांमध्ये तुम्हाला सुद्धा गन पास करताना तो अनुभव येत असेल. तर जिथं जिथं हा जर हिपबोन आहे हा जर टिल्टेड असेल, वर असेल, तर त्याला खाली करणारा वळू तुम्हाला निवडावा लागेल. की म्हणजे ज्याचा बॉडी स्कोर तो कमी आहे, ज्याचा कमी आहे त्याच्या वेळेस तुम्हाला निवडताना हाय हिपबोन स्कोर असलेला बुल निवडावा लागेल. म्हणजे जर एखाद्या गाईला जास्त प्रमाणात मस्टडीज होत असेल तर ज्या वळूला कमी मस्टडीज म्हणजे त्यासाठी सोमॅटिक सेल स्कोर नावाचा घटक असतो. त्याची रेंज 3 असते. तर त्या 3च्या खाली जेवढा राहील, म्हणजे स्ट्रायकरचा 2.7 आहे, मॅजिकचाही 2.8 होता, बऱ्यापैकी एबीएसचे बुल तर 2.6 ते 7च्या दरम्यानचे आहेत. पण याला जर कम्पॅरेटिव्ह केलं तर 3.2 ब्रूट्स आहे. पण ब्रूट आणि बीस्ट सगळ्यात जास्त मिल्क यील्ड इम्प्रूव्ह करणारे बुल आहे. तर जिथं जास्त रिस्क आहे तिथं तुम्हाला धोकाही असणारच आहे. मग त्याच पद्धतीत दूध जास्त येतंय त्यामुळे त्या ब्रूटच्या कालवडींना मे बी त्या आमच्या डाट्यामध्ये तसं म्हटलं गेलंय की बाबा ही मस्टॅटिस कडे झुकू शकते. पण तुम्ही जर वळू निवडताना सोमॅटिक सेल स्कोर पॅरामीटर जर बघितला आणि त्या पद्धतीचा वळू जर तुमच्या पशु प्रजननात मस्टॅटिस कमी करण्यासाठी जर निवडला तर तुम्ही त्यात पारंगत होऊ शकता. हा म्हणजे जर समजा ब्रूट आहे, समजा त्याचा सोमॅटिक सेल जो आहे तो 3च्या वर आहे, जर एखादी गाय आहे ती दूध पण चांगलं देते, तिला जर मस्टडीज होण्याचं कमी प्रमाण आहे तर आपण त्यासाठी ब्रूट हा सजेस्ट करू शकतो. आणि तुम्ही पहिल्यापासून मी मागाशी जसं म्हणलं की आपली ही जी इकॉनॉमी फिरणार आहे ही फक्त दुधाच्या उत्पादनावर फिरणार आहे. तर नक्कीच दुधाचं उत्पादन वाढ करायची असेल तर आपल्याला बीस्ट आणि ब्रूट हे 2 बुलच यूज करावे लागतील. बऱ्याच म्हणजे शेतकऱ्यांचं म्हणणं असतं का नुसत्या कालवडी सांभाळून काही होत नाही वगैरे, पण माझं म्हणणं असं राहील का तुम्ही जी आजची कालवड आहे ती उद्या तुमच्या गोठ्यातली गाय हे याच्यावर तुम्ही जास्त फोकस करा. सरांनी जसं आज सांगितलं की तुमच्या गायीमध्ये तुमची गायी कशी आहे, तुमच्या गायीचं स्ट्रक्चर कसं आहे त्यानुसार तुम्ही वळू चॉईस करा. की नाही का बाबा आता ही गायी आहे निघाली आणि आपल्याला ब्रीडिंग करायची आहे, मग आणा ज्युपिटर, आणा पायपर, या गोष्टी अशा काही करू नका. तुमचं जसं जे गायीचं स्ट्रक्चर आहे, तुमची गायीचे जे सोमॅटिक सेल्स असतील, म्हणजे एखादीला मस्टडीज कमी असेल तर वळू चॉईस करताना तुम्ही सोमॅटिक सेल्स स्कोर जो आहे तो जास्त असलेला निवडा, जेणेकरून तुम्हाला दूध उत्पादनाने जास्त भेटेल आणि मस्टडीज कमी बघायला भेटेल. आणि ज्या गायांना मस्टडीज हा थोडासा जास्त प्रमाणात असेल तिथं तुम्ही जे वळू आहे ते सोमॅटिक सेल्स कमी असलेला निवडा, जेणेकरून तिथे तुम्हाला दूध तर भेटेल पण मस्टडीजचं प्रमाण कमी झालेलं दिसेल. आणि आता तुम्ही बघू शकता सर ही माझ्या अंदाजे पायपरची कालवड आहे. पायपरची कालवड आहे. तर ही आत्ता 11 महिन्याची झालेली आहे. 11 महिन्याची झालेली, तिने 2दा माच पण केलाय.
म्हणजे नुसती कालवड झाली आणि मग सांभाळायची म्हणून सांभाळली, या पण गोष्टी झाल्या नाही पाहिजे. तिला प्रॉपर तुम्ही दूध वगैरे पाजलं पाहिजे, प्रॉपर सगळ्या गोष्टी दिल्या पाहिजे, तर तुमची गोठ्याची आणि दूध उत्पादनाची ग्रोथ होणार आहे. तर तुम्ही जे आज सरांनी तुम्हाला जे मार्गदर्शन केलं यावर तुम्ही नक्कीच थोडाफार विचार करावा आणि इनब्रीडिंग कोणी करू नका, नक्कीच क्रॉस ब्रीडिंग होईल या दृष्टीने विचार करा. या फार्मर एक गोष्ट झालेली ते सरांच्या निमित्ताने आज सांगू इच्छितो की जे आरमाडाची जी झालेली कालवड होती तिलाच आरमाडा वळू भरला गेला होता. मग तो म्हणजे डिस्टर्ब झालेलं होतं ते पूर्ण वासरू, त्याचे पाय वगैरे वाकडे होते, पूर्ण अपंगत्व आलेलं होतं त्याला, आणि ती गाई पण ॲबॉर्शन झालं तिचं लवकरच. तर मग तुम्ही जे वळू भराले वगैरे याची सगळी हिस्ट्री तुमच्याकडे ठेवा आणि तुम्हालाही काही जर गरज पडली तर सर तुम्हाला मार्गदर्शन करायला नक्कीच आहे. तर सरांशी तुम्ही कॉल नक्कीच करू शकता सरांना वगैरे. जर तुमच्या गोठ्यात ब्रीडिंग करायची असेल, ABSच्या कंपनीचे वळू तुम्हाला वगैरे वापरायचे असतील, हे कोणतंही प्रमोशन नाही, तुम्हाला जर फायदा झाला तर तुम्ही यातून गोष्टी घ्या, तुम्ही नाही घेतलं तर काय नाही, फायदा तोटा याचा कोणाचाच नाही, ज्यांना करायची आहे ते करतातच डेफिनेटली. तर तुम्हाला काही गरज वाटली तर तुम्ही सरांशी कॉन्टॅक्ट करू शकता. पशुमित्र सुयोग शेटे या चॅनलवर सर तुम्ही आज शेतकऱ्यांना माहिती दिली त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. नक्कीच आपण नवीन काहीतरी परत शेतकऱ्यांसाठी आणू. शुअर. तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा नक्कीच जे ब्रीडिंग करू इच्छित शेतकरी त्यांच्यापर्यंत नक्कीच हा व्हिडिओ पोहोचवा, लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.